मस्त होईल. तुमचं हाताचं मस्त आहे जेवण मस्त ना. मला आवडते तुमच्या हाताचं जेवण. गुणगुण. तर इकडे आपला चिकन भात लिंबू मध्ये रस भरपूर आहे. हम्म एक नंबर. आपल्या जागी जिथे आपल्याला कॅम्पिंग करायचं आहे आणि ह्या जागी आहे ना मित्रांनो. आणि आपल्याला टेंट नाही लावायचा. टेंटमध्ये एवढी गरमी होते ना बापरे भरपूर. पूर्ण हा मे महिना जाईपर्यंत गरमी भरपूर होईल. मस्तपैकी आहे ना इथं आपण राहण्यासाठी जागा बनवू. जी मागच्या टायमाला आपल्याला झोपडी बनवलेली वरच्या साईडला आणि वरती स्टँड लावलेला. तर आत्ता आहे ना आपल्याला फक्त लाकडांची झोपडी बनवायची आहे. पण पटापट आहे ना तयारीला लागूया. तिकडे लाकडं आपण काढलेली आहेत. एक ती लाकडं आपण घेऊन येऊया आणि इथेच आपल्याला जागा बनवायची आहे राहण्यासाठी. मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. घे तिकडे. मस्त आहे ना. इकडं कापड टाकून घेतलाय. एकदम शॉर्टकट काम आहे. इकडे दगडी लावू एक साईडला आणि नंतर मग आपल्याला जर बंद करायचं असेल ना इथं लॉक पण आहे. नंतर असं इथून असं लॉक पण करू शकतो. त्या बघा त्या बघा इथलं चेन लॉक पण होईल मस्त.
मस्त वाटतं एकदम अशा जागी, भन्नाट वाटतोय. आणि टेनपेक्षा एकदम जबरदस्त. इकडे जागा पण मस्त मोठी झाली, हवेशीर. जागा एकदम मस्त झाली. तर आता पहिले चहा बनवू नाही प्रियंका, चहा बनव मस्त पैकी. जबरदस्त एकदम, झोपायला एकदम भारी जागा. उशाला सूर्या, तो का सूर्य अजून तिकडे वरती. काय बनवतेस प्रियंका, काय विचार करतेस? काय नाही, मस्त वाटतं जरा. सर्दी झाली? हा, एलर्जी आहे, एलर्जी. धुलीची एलर्जी आहे त्याला, ती धुलीची एलर्जी आहे प्रियंकाला. वारा पण मस्त लागतोय. वारा सुटला. वारा मस्त लागतोय. सर्दी, एलर्जी. थोडं फ्रेश वाटण्यासाठी चहा. आणि आज चिकन प्रियंका मी बनवणार. हो, चिकन वगैरे काय असेल ते मी बनवणार. राजा आहे ना मगापासून माकडांवरती गेलेला धावत, म्हणजे भरपूर माकडे आलेली ह्या साईडला, तिकडे गेला तो धावत आणि आत्ता आलाय. चहा मस्त इकडे तयार होते बघा, मस्त. मस्त चहा रेडी आहे. इकडे बिस्किट पण आहेत, मस्तपैकी खाऊन घेऊया. तरी बिस्किट खाय कर. बिस्किट खाईत नाही तो, त्याला नॉनव्हेजच पाहिजे. नॉनव्हेजचा वास आलाय त्याला, चिकनचा. टोप खाली गेला. इकडे आपण कांदा वगैरे कटिंग करून घेऊ चिकनसाठी. प्रियंका तिकडं चूल पेटवते, परत इजवलेली पूर्ण चहा बनवल्यानंतर. आणि आत्ता बनवते भात. भात बनवतेस ना? हो, भात बनवते. त्याला भात तर पाहिजे. हो, भात. भात खाल्ला ना का बस, काय नको. भात खाल्ला झाला सर्व. करून घेऊ. हे सुरीला धार मस्त केलीस प्रियंका. जरे चहाच्या ह्याच्यातच घेतेस बनवायला? हो, त्याच्यातच. तिकडे भात बनवते. तांदूळ मस्त धुवून घ्यायचे. हे तांदूळ आपले शेतावरचे, पण सुवर्ण नाही, सॉरी, कोलम. कोलमचे तांदूळ आहेत ना? कोलम, रुपाली ना, रुपाली रुपाली. आपलं दरवर्षी रुपालीच असतं, कारण आपल्या शेतामध्ये ना रुपालीचा भात जास्त येतो, त्याच्यामध्ये रुपाली. काय लोक पहिला हा पण करायचं, काय तो, काय नाव मी बोलली, सुवर्ण. सुवर्ण नाव माणसांची. सुवर्ण. आपल्याकडे किती, तुला काय करायचं आहे, हा पण भाताचं नाव आहे. आता नाही कोण करत नाही ना, पण करतात कोणतरी. आता दुसरा पण कुठला तरी बी आलाय, मारुती यांना करायचं. ते दुसरा कुठला तरी करतात, नवीन बी आलाय कुठला तरी. मला काय करायचं आहे? हो हो हो, काय हो, असंच काहीतरी. मला नाही, मला काय तुला काय करायचंय? तुला काय करायचंय?
इकडे कटिंग करून झाला आपला कांदा, टोमॅटो, लसूण. इकडे आहे बार्बिक्यू सॉस आणि चटणी आहे, शेजवान चटणी. आणि इकडे चिकन मसाला आहे, तिकडे पलीकडे चिकन आहे. बघा इकडे चिकन आणलेले आपण. चिकन एकदम बोनलेस आहेत बघा, एकदम मांस आहे, पूर्ण हाडाचा भाग नाही घातला. चिकन बघा आपण पूर्ण मांस घेतलाय, हाडाचा भाग नाही घेतलाय. ते राजाला टाकूया बघा, हे हाडाचा भाग आहेत. यो. थांब 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 थांब. चालला घेऊन एक साईडला. काय तर धुवायला लागेल ना चिकनला. हड्डी खाली आहे. घे. ओके बस. तो खाल्ला तरी बघ काय करते. ओय सोड. मागच्या टायमाला चिकन बनवलेला वरती डोंगरा साईडला, तसा बनवायचा प्रयत्न करू, बघूया कसा होतोय. आज मी बनवणार आहे, प्रियंका नाही बनवणार. प्रियंकाने तिकडे भात तयार केला, पटकन बनवून घेऊ. काय दिसला त्याला? काहीतरी दिसलं. पाखरं वगैरे ही उड्या मारत असली ना तरी पण तो धावत जातो. ओके भात झाला. पण रस आहे त्यामध्ये. रस असेल. कांदा टाकला अगोदर, लसूण टाकायची त्या. मस्त कांदा टोमॅटो मस्त बघा भाजून घेतलाय. तो आपण चिकन मसाला पूर्णच टाकू. बार्बिक्यू सॉस तो टाकू आपण. बार्बिक्यू सॉसमध्ये आहे ना चिकन जबरदस्त होतो. बटर टाकलाय, बटर. इकडे आहे थोडी शेजवान सॉस, ते पण त्याच्यामध्ये ॲड करू. त्यातलं चिकन. मस्त होईल. तुमच्या हाताचं मस्त आहे जेवण असतं ना. मला आवडते तुमच्या हाताचं जेवण.
झाला काय झाला 2 मिनिटात होईल. चिकन वगैरे मस्त रेडी झालंय तिकडं. मस्त झालं एकदम जबरदस्त. असं किती पातेलं बितेलं हे असतील ना. धुरी दोरी दोरी मच्छर आला. भारी वाटतंय ना. चिंबोऱ्यानं गेलेलो मी होतो, करण होता आणि साहिल होता. कोंडीमध्ये गेलेलो आणि ह्यानी गाडी टाकला. गाडी म्हणजे रात्रीचा कितीचा टाइम 11चा टाइम. आणि गेलो गाडी टाकली आम्ही. पहिलेच पालवणी म्हणजे पालवणी पण केली नाही, गाडी फक्त टाकली. आणि कोंडीच्या त्या घगीतून आवाज येत होता ना. हो एक वेळ आले ना तुम्ही. डेंजर आवाज. आणि तो आवाज एवढा विचित्र होता ना, तिथं कोणच थांबला नसता. एवढा डेंजर आवाज होता. पण तुम्ही ज्या ठिकाणी कॅम्पिंग करता ना कोंडीच्या ठिकाणी, त्या ठिकाणी पहिली माणसं पण नाही जायची अशी बोलतात. पण आम्ही आता आता डेअरिंग तुम्ही करून कशी जायला लागलो. तुमच्या कशा लक्षात नाही ना काय, आणि तुम्हाला काय माहिती नाही, त्याच्यामुळे तुम्ही जाता. नंतर मला माहिती होता या गोष्टीवर, पण चल बिंदात जायचं म्हणजे बघूया काय होतं. तर एक वेळेला आम्ही गाडी टाकायला गेलो आणि तो एवढा सीन डेंजर होता ना तिथला. तिथून ते गाडी आम्ही पालवले पण नाही, एवढा विचित्र आवाज येत होता. करण आहे ना, करण आणि साहिल मी पण भरपूर घाबरलो होता. डायरेक्ट पळून डायरेक्ट घरी आलेलो. गाडी दुसऱ्या दिवशी आम्ही 12 वाजता आणायला गेलो दुपारी. आणि एक वेळ आम्ही जांभलीच्या उद्यात गेलेली ना, मनीषा आई भरडायला बसल्या अशा. आम्ही तिघी पण भरडायला बसलेली आणि भरडायची सुरुवात केली तशा मनीषा आई उठल्या आणि इकडे तिकडे बघायला लागल्या. आम्ही म्हणते काही खेकड्या बघत असतील अशा बघत ना, तर आम्हाला वाटलं खेकड्या बघतायत म्हणून आम्ही भरटा. नंतर बोलता पोरीनं चला. आम्ही बोलतो काय ह्या अचानक निघाल्या. त्याच्यानंतर मग त्या पुढे घेऊन गेले आम्हाला. आणि ती माहिती आहे चिंच आहे, तुम्ही एकदा कॅम्पिंग केलेला झोपडी ह्या आपल्या घबीत त्या तिथे तिथपर्यंत आले. आणि त्याच्यानंतर सांगितलं की तिथं ना आवाज येत होता, कोणतरी ओरडत होता, पण तिथे आहे काहीतरी अशी लोक बोलतात. सोबत अजिबात भीती नाही वाटत, काय माहिती काय. मला भीती नाही वाटत, म्हणजे मिस्टर माझ्या सोबत असले तर भीती नाही वाटत. कुठे म्हणजे व्हिडिओ नाही बनवायचो तेव्हा पण आम्ही भरपूर ठिकाणी फिरलोय असं रानात जाऊन. खेकडे वगैरे पकडायचे तेव्हा तर किती लांब जायचो नाही प्रियंका. खेकडे पकडायला रात्रीचे दोघेच. आणि त्या डोंगराच्या पलीकडं जिथं आपण कधी कॅम्पिंग पण नाही केली त्या साईडला तुमच्या सोबत आलेली मी. मला घेऊन गेलात खेकडे पकडायला पहिल्यांदाच. पाण्याचा आवाज येतो, असं वाटतो की माणसं बोलतायत. मी विचार करत होती माणसं बोलतायत, तुम्ही पुढे धावत होता आणि मी पाठवून चालते. मला काय त्या पाण्यातून चालताना पण नव्हतं येत. तर मी बोलली ह्यांना माणसांचा आवाज येत नाही काय, पण बॅटऱ्यांचा पण उजेड नाही. मी तुम्हाला बोलते काय कोण बोलते, तुम्ही कोण नाही. पाण्याचा आवाज येतो खलखल खलखल, जसं पाणी होतं तसं नाही, पण कसं पाणी वाजतो ना, तर असं वाटतो की माणसं बोलतायत असं, म्हणजे कानामध्ये तो आवाज घुमत. त्यावेळेला मी माझ्या मनातच भरपूर घाबरलेली. भरपूर म्हणजे काहीतरी हाय. जागी वार्ता नाही, अशा जागी वार्ता करणं म्हणजे डेंजर काम आहे. सांगायला गेलं तर भरपूर काय आहेत, म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत असं काही ना काहीतरी घडतच असतो. तुमच्या देखील आयुष्यात असं काही ना काहीतरी झालंच असेल आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर ते अशा जागी बोलून काही फायदा नाही.
चला कालोख पण होईत चाललाय आता. तर बघूया जेवून घेऊ. मी भूक कधीपासून पण लागली. जेवायला बघतोय, कमीत कमी 5 वाजल्यापासून जेवायचा बघतोय. प्रियंका बोलते नंतर सोबतच जेवू. तर पण आता मला जेवून पण घेऊ. भूक लागली. भूक लागली. ते बघा इकडे मस्तपैकी चिकन. मला गिरेवी दे थोडीशी. बस लागली तर घेईन मी. तर इकडे आपला चिकन भात. लिंबू मध्ये रस भरपूर आहे. हम्म. एक नंबर. एक नंबर झाला. मस्त झाला. मला तुमच्या हातचा हा आवडतो खायला, कारण एकदम भारी बनवता. हॉटेलची सवय आहे ना ते. मस्त होतो. या जेवायला मित्रांनो. बरोबर आपण 8:30ला जेवून घेतोय. मस्त झाला. घाई केलीस तर देणार ना. थांब थांब. बस बस खाली. राजा कुठं झोपल काय माहिती. काय येतो सात डुकरं आली वास येते त्याला. प्रियंका लवकर उठली. मी डायरेक्ट 6 वाजता उठलो. तर मस्त चहा बनवते प्रियंका बाहेर. या मित्रांनो गरमागरम चहा प्यायला. रात्री मला तर झोप नाही लागली. प्रियंका मस्त झोपलेली. तर फायनली उजळला भरपूर. 7 वाजायला आले असतील. 7 वाजायला आले असतील भरपूर उजळला. उजळला पण भरपूर. त्याच्यामुळे चालू लगेच घरी आणि मस्त चहा वगैरे पियालो. निघूया इथून. तर मित्रांनो मजा आली कालच्या कॅम्पिंगला. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ठरवा.